नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकावर जरा सविस्तर चर्चा करणार आहोत, जे पुस्तक दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं रहस्य उलगडण्याचा काय म्हणतात त्याला दावा करतं. हे पुस्तक आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्को मिरालेस यांचं इकिगाई, दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. आपल्याकडे ना या पुस्तकाचा एक विस्तृत आढावा आहे, तर त्या आधारे आपण हे समजून घेऊ की नक्की काय घेण्यासारखं आहे यातून आणि ते आपल्या आयुष्यात कसं उपयोगी पडू शकतं. आढाव्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. नक्कीच. इकिगाई ही मुळात एक जपानी संकल्पना आहे. इकिगाई असं लिहितात ते. याचा सरळ अर्थ होतो जगण्याचं कारण किंवा सकाळी उठायला जी प्रेरणा लागते ना ती. हे पुस्तक मुख्यतः जपानच्या ओकिनावा बेटावरच्या लोकांच्या जीवनावर आधारित आहे. ओकिनावा म्हणजे जगातल्या त्या खास ब्लू झोन्सपैकी एक जागा, जिथले लोक खूप जास्त काळ जगतात आणि निरोगी जगतात. बरोबर. म्हणजे फक्त जास्त वर्ष जगणं नाही, तर ते आयुष्य आनंदी आणि अर्थपूर्ण कसं आहे यावर पुस्तकाचा भर दिसतोय. आढावा काय सांगतो? कसं साधतात हे लोक रोजच्या जगण्यात अर्थ, आनंद आणि संतुलन? चला जरा खोलवर बघूया यात. पुस्तकाचा किंवा मग या संकल्पनेचा गाभा काय आहे नक्की. आढावा म्हणतो की दीर्घायुष्य आणि आनंद हे उद्देशपूर्ण जगण्यावर अवलंबून आहेत, असं काहीचं. अगदी बरोबर. आणि तो उद्देश म्हणजे प्रत्येकाचं इकिगाई शोधायला आढाव्यात 4 महत्त्वाचे पैलू सांगितले आहेत. या 4 गोष्टी जिथे एकत्र येतात ना, तिथे इकिगाई सापडतो असं म्हटलंय. पहिलं, तुम्हाला मनापासून काय आवडतं म्हणजे व्हॉट यू लव्ह. दुसरं, तुम्ही नैसर्गिकरित्या कशामध्ये चांगले आहात, व्हॉट यू आर गुड ॲट. तिसरं, जगाला किंवा समाजाला तुमच्याकडून काय हवंय, व्हॉट द वर्ल्ड नीड्स. आणि चौथं, असं काय आहे ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. महत्त्वाचं काय आहे माहितीये? आढावा म्हणतो या 4ही घटकांचा समतोल हवा. जेव्हा हे 4ही वर्तुळ जुळतात तेव्हा आयुष्याला खरी दिशा मिळते, परिपूर्ण वाटायला लागतं. यातला एक जरी नसेल ना, तर काहीतरी कमी आहे असं वाटतं. म्हणजे समजा आवड आणि कौशल्य आहे, पण जगाला गरज नाही किंवा पैसे मिळत नाहीत, तर मग तो छंद झाला, पूर्ण इकिगाई नाही. करे, हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे फक्त पॅशन असून चालत नाही किंवा फक्त पैसा पण नाही. या 4ही गोष्टी एकत्र यायला हव्यात. मला वाटते आढाव्यातून हाच मुख्य विचार येतोय पुढे. आता हे प्रत्यक्षात आणण्यासाठी पुस्तकात काही ठोस मार्गदर्शन आहे का? आढाव्यात काही तत्त्व दिली आहेत का? हो. आढाव्यात ओकिनावा लोकांच्या जीवनशैलीतून काढलेले काही महत्त्वाचे धडे किंवा सवयी सांगितले आहेत. यातली पहिली, जी कदाचित थोडी अनपेक्षित वाटेल आपल्याला, ती म्हणजे सतत सक्रिय राहा, कधीही पूर्णपणे निवृत्त होऊ नका. अच्छा. हे खरंय, कारण आपल्याकडे तर निवृत्तीची एक ठरलेली कल्पना आहे. आढावा काय म्हणतो यावर? हो, आढावा स्पष्ट करतो की ओकिनावामध्ये रिटायरमेंट हा शब्दच नाहीये आपल्या अर्थाने. तिथले वृद्ध लोक 60नंतर एकदम काम थांबत नाहीत. ते त्यांच्या आवडीची, त्यांना जमेल अशी कामं, मग ती बागकाम असेल किंवा समाजासाठी काही करणं, एखादी कला जोपासणं, आयुष्यभर करत राहतात. यातून त्यांना एक उद्देश मिळतो, व्यस्तता मिळते, शारीरिक आणि मानसिक दोन्ही. आढावा म्हणतो की ही जी सततची क्रियाशीलता आहे ना, तीच त्यांच्या मेंदूला आणि शरीराला तल्लख ठेवते. समजलं. म्हणजे कामाकडे ओझं म्हणून न बघता ते जगण्याचा एक सहज आनंददायी भाग बनवणं. आणि याच संदर्भात पुढचा मुद्दा येतो, सतत हालचाल करा, तंदुरुस्त राहा. हे तर पहिल्या मुद्द्याशी जोडलेलंच आहे. आढावा सांगतो की त्यांची फिटनेस ही रोजच्या हालचालींमधून येते, जिममधल्या व्यायामापेक्षा जास्त. चालणं, बागकाम, घरातली कामं करणं. आणि एक विशेष उल्लेख आहे आढाव्यात, रेडिओ तायसो. हा जपानमध्ये रेडिओ किंवा टीव्हीवर असतो. अगदी सोपा, काही मिनिटांचा स्ट्रेचिंग व्यायाम. सगळे मिळून करतात. महत्वाचं काय तर सातत्य, रोज करणं, तीव्रता नाही. ही सहज हालचाल शरीराला लवचिक ठेवते. शारीरिक आरोग्यासोबतच मला वाटतं आढावा मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर पण भर देतोय. मैत्री आणि सामाजिक संबंध जपा, हा एक महत्त्वाचा मुद्दा दिसतोय तिथे. हो, आणि आजच्या जगात हे खूपच महत्वाचं आहे. आढाव्यानुसार ओकिनावामध्ये घट्ट सामाजिक संबंधांना खूप जास्त महत्त्व आहे. मित्र, कुटुंब, शेजारी यांच्यासोबत वेळ घालवणं, गप्पा मारणं, एकमेकांना आधार देणं हे त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे.
आढाव्यात मोआई म्हणून एक पारंपरिक पद्धत सांगितली आहे. हे म्हणजे लहान लहान गट असतात लोकांचे, जे आयुष्यभर एकमेकांना साथ देतात. भावनिक, सामाजिक आणि कधीकधी आर्थिक सुद्धा. हा जो सामुदायिक आधार आहे ना, तो एकटेपणा कमी करतो, मानसिक समाधान वाढवतो आणि ते दीर्घायुष्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि या सगळ्याचा पाया असेल तो म्हणजे आहार. निरोगी आहार घ्या. हाराहाचिबू. हे हाराहाचिबू काय आहे, नावच वेगळं आहे. याबद्दल काय सांगतो आढावा? हाराहाचिबो ही एक खूप जुनी जपानी म्हण आहे आणि तिचं तत्वज्ञान खूप साधं पण प्रभावी आहे. आढावा सांगतो की याचा अर्थ आहे पोट फक्त 80% भरेपर्यंतच खाणे. म्हणजे एकदम पोट गच्च भरेपर्यंत नाही जेवायचं. थोडीशी भूक बाकी असताना थांबायचं. हे अति खाणं टाळायला मदत करतं. आणि यासोबतच आढावात म्हटल्याप्रमाणे ओकिनावा लोकांचा आहार मुख्यत्वे वनस्पती आधारित असतो. भरपूर भाज्या, फळं, टोफू, समुद्री शैवाल म्हणजे सीवीड, ग्रीन टी हे जास्त. मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खूप कमी. हा संयम आणि पौष्टिक आहार हे त्यांच्या आरोग्याचं एक मोठं रहस्य आहे. 80% खाणं. बापरे, ऐकायला सोपं वाटलं तरी करायला नक्कीच प्रयत्न लागतील, जाणीवपूर्वक. आता पुढचा मुद्दा थोडा वेगळा वाटतोय. दैनंदिन जीवनात फ्लो अनुभवा. काय आहे फ्लोची अवस्था? फ्लो ही मानसशास्त्रातली संकल्पना आहे. मिहाली चिक्सेंटमिहाली म्हणून मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी मांडली आहे. आढावा सांगतो की जेव्हा आपण एखादं काम पूर्ण एकाग्रतेने करतो, आवडीने करतो आणि ते आपल्या क्षमतेनुसार असतं, तेव्हा आपण त्यात इतके रमून जातो की आपल्याला वेळ काळाचं भान राहत नाही. हीच फ्लोची अवस्था. ओकिनावामधले लोक त्यांच्या आवडीच्या कामांमध्ये, मग ते मासेमारी असो, विणकाम, बागकाम किंवा अगदी स्वयंपाक, हा फ्लो अनुभवतात. आढावा म्हणतो की या अवस्थेत जो आनंद आणि समाधान मिळतं ना, ते खूप खोल असतं. आणि महत्वाचं म्हणजे हा फ्लो कोणत्याही कामात अनुभवता येतो, अगदी रोजच्या साध्या कामात सुद्धा. अच्छा, म्हणजे कामात पूर्णपणे स्वतःला झोकून देणं आणि त्यातून मिळणारा तो आंतरिक आनंद हे नक्कीच अनुभवायला हवं. आणि शेवटचा मुद्दा आढाव्यात दिसतोय तो म्हणजे लवचिकता आणि सकारात्मकता स्वीकारा. हो, हे पण खूप महत्वाचं आहे. कारण आयुष्य म्हटलं की आव्हानं येतातच, अडचणी येतात. आढाव्यानुसार ओकिनावन तत्वज्ञान शिकवतं की अशा प्रसंगांना तोंड देताना लवचिकता दाखवणं गरजेचं आहे. रेझिलियन्स म्हणतात ना इंग्रजीत. म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची क्षमता, त्याचबरोबर आशावादी दृष्टिकोन ठेवणं आणि जे आपल्याकडे आहे त्यासाठी कृतज्ञता बाळगणं, ग्रॅटिट्यूड. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधणं आणि नकारात्मकतेवर मात करण्याची ही जी वृत्ती आहे ती त्यांच्या मानसिक शांततेत आणि मग पर्यायाने दीर्घायुष्यात भर घालते, असा आढावा सुचवतो. हे सगळे मुद्दे ऐकल्यावर वाटतं की हे खूप मूलभूत विचार आहेत, पण इकिगाईच्या चौकटीत एकत्र पाहिल्यावर त्यांचं महत्त्व जास्त जाणवतं. आढावा पुस्तकाच्या लेखनशैलीबद्दल काय म्हणतो? क्लिष्ट आहे की सोपी आहे वाचायला? आढाव्यानुसार भाषा अत्यंत साधी आहे, सरळ आहे, वाचकाला सहज समजेल अशी. म्हणजे जड, तात्विक किंवा वैज्ञानिक भाषा वापरलेली नाहीये. लेखकांनी काय केलंय, ओकिनावामधल्या 100 ओलांडलेल्या लोकांशी प्रत्यक्ष बोलून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कथा यात मांडल्या आहेत. त्यामुळे पुस्तकाला एक मानवी स्पर्श आलाय. ते फक्त सिद्धांतांचं पुस्तक नाही वाटत, खऱ्या माणसांच्या जगण्यातून आलेलं शहाणपण वाटतं ते. आढावा म्हणतो की हे तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि प्रत्यक्ष अनुभवांचं चांगलं मिश्रण आहे. म्हणजे वाचायला कंटाळा येणार नाही, उलट प्रेरणा मिळेल आणि अनुभवातून शिकल्यासारखं वाटेल. मग आढावा हे पुस्तक कोणाला वाचायला सांगतो? म्हणजे नेमका वाचक वर्ग कोणता? आढावा म्हणतो की जे लोक आपलं आयुष्य जास्त निरोगी, दीर्घ आणि अर्थपूर्ण बनवू इच्छितात त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. ज्यांना आयुष्यात एक दिशा हवी आहे, एक उद्देश हवा आहे, किंवा जे रोजच्या धावपळीत जरा हरवल्यासारखं वाटतंय आणि प्रेरणा शोधतायत, त्यांना हे नक्कीच आवडेल. शिवाय ज्यांना निरोगी सवयी, जीवनशैलीतले बदल आणि थोडं सांस्कृतिक ज्ञान मिळवण्यात रस आहे, त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त ठरू शकतं, असं आढाव्यात म्हटलंय. थोडक्यात काय, तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्या आणि जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या प्रत्येकासाठी यात काही ना काही आहे. आढाव्यात पुस्तकाच्या जमेच्या बाजू म्हणजे स्ट्रेंथ्स काय सांगितले आहेत? सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे पुस्तकाचा सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश. तो खूप छान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यातले सल्ले आणि तत्व कृतीत आणण्यासारखे आहेत. म्हणजे फक्त थिअरी नाहीये, प्रॅक्टिकल मार्गदर्शन आहे. तिसरं म्हणजे पौर्वात्य शहाणपण, म्हणजे जपानी संस्कृतीतले विचार पाश्चात्य वाचकांना समजतील अशा पद्धतीने मांडले आहेत. आणि आधी म्हटल्याप्रमाणे
पुस्तक आटोपशीर आहे, आकर्षक आहे आणि भाषा सोपी आहे, त्यामुळे पटकन वाचून होतं. आढावा तर 4.5 रेटिंग देतोय, जे खूपच चांगलं आहे. आणि काही मर्यादा किंवा वीकनेसेस बद्दल पण काही सांगितलंय का आढाव्यात? कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आढाव्यात काही मर्यादांचा पण उल्लेख आहे. काही वाचकांना कदाचित यातले काही विचार किंवा उदाहरणं पुनरावृत्तीची वाटू शकतात, म्हणजे रिपिटेटिव्ह, कारण तेच मुख्य सिद्धांत वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा पुन्हा येतात. तसेच हा सल्ला थोडा सामान्य वाटू शकतो काही जणांना, म्हणजे तो प्रत्येकाच्या वैयक्तिक परिस्थितीला तंतोतंत लागू पडेलच असं नाही. आणि यात खूप खोल वैज्ञानिक विश्लेषण किंवा डेटा नाहीये. पण आढावा हेही सांगतो की हे मुळात जीवनशैली आणि तत्वज्ञानावरचं पुस्तक आहे, सायन्स जर्नल नाही. त्यामुळे त्या दृष्टीनं बघायला हवं. म्हणजे हे पुस्तक एक प्रकारचं दिशा देणारं आहे, पण अंतिम उपाय नाहीये. ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की इकिगाई ही संकल्पना आणि हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य हे कुठल्या तरी मोठ्या गोष्टीवर अवलंबून नाहीये. ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींमध्ये दडलंय. आपण काय खातो, कसं जगतो, कोणासोबत वेळ घालवतो, वेळेचा उपयोग कसा करतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठून कामाला लागावं असं कशामुळे वाटतं, ती प्रेरणा. बरोबर. हे पुस्तक काही जादूची कांडी नाहीये, हे खरं आहे. पण ते जीवनाकडे, कामाकडे, आरोग्याकडे आणि आनंदाकडे बघण्याचा एक शांत, संतुलित आणि शाश्वत दृष्टिकोन नक्कीच देऊ शकतं. आणि हा दृष्टिकोनच कदाचित या पुस्तकाच्या लोकप्रियतेचं आणि चांगल्या रेटिंगचं कारण असावा. निश्चितच आजची ही चर्चा खरंच खूप छान झाली. इकिगाई या संकल्पनेचे बरेच पैलू आपल्याला समजले आणि आढाव्याचं विश्लेषणही करता आलं. हो ना. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, जो आढाव्यात थेट नसला तरी चर्चेतून येतोय. ओकिनावाचं ते वातावरण, निसर्गरम्य, शांत, तिथली पारंपरिक समाजव्यवस्था, संथ जीवनशैली, ही परिस्थिती आपल्या आधुनिक, वेगवान, स्पर्धात्मक शहरी जीवनापेक्षा खूप वेगळी आहे, नाही का? त्यामुळे आढाव्यात सांगितलेली तिथली तत्त्व आपण आपल्या परिस्थितीत कितपत आणि नेमकी कशी लागू करू शकतो याचा विचार करायला हवा. कदाचित प्रत्येकाला स्वतःचा इकिगाई शोधण्यासाठी स्वतःचाच वेगळा मार्ग शोधावा लागेल. पण हे पुस्तक आणि त्याचा आढावा निश्चितच एक चांगली सुरुवात करून देऊ शकतो.